नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दसऱ्याचा दिवस असतो आणि देवी आईचे ही मूर्तीचा शेवटचा दिवस असतो. तिची ही विसर्जन करायचं असतं. तेव्हा मात्र आबा ही सर्वांना म्हणतात की एखाद्याची जाण्याची वेळ झाली. मन मात्र मानायला तयारच नसतं. गणपती विसर्जनाच्या वेळी जसे झाले होते तसेच अगदी आता अशी गत माझी झाली. तेव्हा मात्र सर्वजण हे देवी आईचा मुकुट काढतात आणि देवी आई आता जाणार म्हणून सर्वांचे मन अगदी असे नाराज होते. आबांच्या जीवाला हुरूर वाटते. आबा म्हणतात की हो, आता घर पूर्णपणे खाली होणार. तेव्हा सोहन म्हणतो की हो आबा, दिवस इतके पटपट जातात कळतच नाही. तेव्हा कला आणि अद्वैत हे तयार होऊन खाली येतात. तेव्हा आबा म्हणतात की अरे किती हा उशीर, देवी आईचे आज विसर्जन आहे, त्यामुळे चला आता विसर्जनाची तयारी करा. तेव्हा कला म्हणते की हो आजोबा लगेच करते आणि कला लगेच देवी आई जवळ येते आणि सर्व तयारी करायला ती सुरुवात करते. तेव्हा कला लगेच सर्व देवी आई जवळ येऊन पूजा वगैरे सर्व काही करून घेते. तेव्हा रजनी विचारते की आबा चला आता मूर्ती हलवायची का? तेव्हा आबा म्हणतात की थांबा आणि उत्तर पूजा तुम्ही जोडीने करून घेण्यासाठी सांगता. तेव्हा कला आणि अद्वैत लगेच उत्तर पूजा करायला सुरुवात करतात. तर आबा जोरात म्हणतात की अंबाबाईच्या नावाने उदय उदय, देवी आईचा उदय उदय, सर्वजण एका आवाजात म्हणतात आणि आरतीला सुरुवात होते. तेव्हा कला मात्र देवी आईला हात जोडून प्रार्थना करते की देवी आई, काळाची पाऊल फक्त तूच ओळखते. ह्या माणसाला माझा जोडीदार म्हणून याच्या बरोबर माझे कसे पुढे होणार याचा मला खरंच अंदाज येत नाही. त्यामुळे आता नवीन कोणतेही संकट तू आणू नको. घरातील सर्व पीडा निघून जाऊन दे म्हणून कलाही मनोभावाने देवीला पाया पडते, हात जोडते. तेव्हा अद्वैत सुद्धा देवी आईला हात जोडतो. देवी आईला मनात म्हणतो की ह्या कलामुळे आमच्या घरात खूप प्रॉब्लेम येतो. देवी आई तूच काहीतरी असे कर की घरातील सर्व अडचणी प्रॉब्लेम दूर कर. तेव्हा सर्वजण देवी आईला हात जोडतात. तर आबा पुन्हा मोठ्याने म्हणतात की अंबाबाईचा उदय उदय. तेव्हा आबा रघुला आवाज देऊन म्हणतात की चला आता देवी आईची मूर्ती गाडीत उचलून बाहेर ठेवायची आणि नदी तीरावर जायची. त्यानंतर इकडे दिनकर आणि संगीता खुश असतात, कारण कला आणि अद्वैत हे इतक्या दिवसातून एकत्र त्यांच्या दर्शनासाठी घरी आता येतात आणि त्यांना येताना प्रसाद सुद्धा त्यांनी आणून दिलेला असतो. म्हणून आणि संगीता खुश असतो. दिनकर म्हणतो की हो, आज इतक्या दिवसातून ते दोघे जोडीने घरी आलेत, परंतु पुन्हा त्यांच्यामध्ये काही असं बिनसायला नको, म्हणजे त्यांच्यामध्ये वाद होतील आणि ते दोघे असेच कायम सुखात राहावे, एकत्र असे सुखात नांदावे असे खरंच खूप वाटते. तेव्हा संगीता म्हणते की हो ना, देवाच्या आशीर्वादाने सर्व काही त्यांच्याकडे आहे, फक्त अंबाबाई त्या दोघांना एकमेकांना समजून घेण्याची बुद्धी मात्र देऊन दे. तेव्हा दिनकर म्हणतो की हो ना, आणि संगे मला एक गोष्ट सांग की जावई बापूंच्या त्या दसऱ्याच्या दिवशी मी जेव्हा त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा तू मात्र इतकी अवघडल्यासारखी का होती? तेव्हा संगीता म्हणते की हो, माझ्या सुद्धा मनात तेच होते. दसऱ्याच्या सणाला आपण सुद्धा जावई बापूंना ते सोन्याचं पान द्या, पण नंतर असं म्हटलं की आपण हे सर्व आपण आपल्या ऐपतीप्रमाणे देणार आहोत. मागच्या वेळेस कसं आपण आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या मनाने दिले होते आणि मग आपण आपल्याप्रमाणे देतो आणि आपल्या तोंडावरच पडतो. आपल्याविषयी काही वाटत नाही, परंतु यामध्ये आपली कला खूप भरडली जाते, त्याचीच वाईट वाटते. तिचा विचार माझ्या मनात येतो, तिची काळजी वाटते, म्हणून मी तुमच्याकडे काही विषय काढलेला नाही. परंतु हे मात्र मला माहिती नव्हते की जावई बापूंकडे तुम्ही हा विषय काढता म्हणून. तेव्हा दिनकर म्हणतो की हो अगं, आपली परिस्थिती कशी आहे याबद्दल त्यांना पूर्णपणे माहिती आहे, त्यामुळे असे मनात गैरसमज राहण्यापेक्षा ते बोलून मोकळं झालेलं चांगलं असतं. तेव्हा संगीताच्या डोक्यात एक कल्पना येते. संगीता म्हणते की मला असे वाटते की आपण तिघे, काजल, तुम्ही, मी आणि या दसऱ्याला आपण त्यांच्या घरी जायचं, आणि म्हणून ती खुश होते. परंतु एका दृष्टीने तिच्या मनात विचार येतो की नको, तिकडे गेल्यावर आपल्याला काहीतरी परत ते आपला अपमान करायचे आणि आपण परत नाराज व्हायचं, आणि त्यामुळे या सर्वाचा कलाला आपल्या खरंच खूप त्रास होतो. हा एका मनाचा विचार असतो, परंतु त्याच वेळेस मला माझं दुसरं मन सांगतं की जर आपण कलाकडे गेलो नाही तर आपण काही तुटणार तर नाहीत ना, याची भीती वाटते. तेव्हा दिनकर म्हणतो की संगे, तू वेडी आहेस का? अगं असं काही होत नाही, असे चांगले मला माहिती आहे. त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी असे पाहायला मिळते, मिरवणूक झाल्यानंतर सर्वजण घरी येतात, एकत्र बसतात. तर कला सर्वांना पाणी देत असते. तर आबा म्हणतात की अरे अद्वैत, तू जसे म्हटला होता अगदी तशी सुरळीत मिरवणूक झाली आणि देवी आईने तर स्वतःच्या हाताने तिचा उत्सव हा संपन्न करून घेतला, म्हणून आबा खूपच खुश असतात आणि हे सर्व बघून माझं मन मात्र खूप प्रसन्न झालं. तेव्हा रजनी म्हणते की हो ना आबा, यावर्षी अनेक संकट आली, परंतु प्रत्येक संकटावर मात करून देवी आईची प्राण प्रतिष्ठा झाली आणि परंपरेला कोणताही धक्का न लागता देवी आईचा हा उत्सव अगदी छान पार पडला. तेव्हा आबा म्हणतात की चला आता सर्व काही व्यवस्थित पार पडले, फक्त एकच अशी परंपरा आहे, प्रथा ती राहिली, ती पार पडायची राहिली. तेव्हा सर्वजण आबांकडे पाहायला सुरुवात करतात. तर आबा विचारतात की काय झाले?
तुम्ही सर्वजण माझ्याकडे असे का बघता? अरे सोनं लुटायचं, आपण तर आपट्याची पानं एकमेकांना देतो आणि त्यात तर आपल्या दोन्ही सुनांचा हा पहिला दसरा आहे। तेव्हा आबा लगेच आनंदला आवाज देतात, तेव्हा आनंद लगेच ते आपट्याचे पान आणून देतं। तर आबा लगेच अद्वैतला म्हणतात की अद्वैत, आता दोघे सुद्धा तुम्ही असे समोर उभे राहा आणि कला अद्वैत तुम्ही एकमेकांना सोन्याचं पान एकमेकांना द्या। तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की हो आबा, लगेच ठीक आहे, करतो मी। आणि कला अद्वैत एकमेकांच्या समोरासमोर उभे राहतात। तेव्हा अद्वैत त्या वाटेतील पान घेतो आणि कलाकडे न बघता तो तिच्या हातात टाकायला लागतो। तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत, अरे ही पान देण्याची कोणती पद्धत झाली? अरे किती वर्षापासून तू या घरात सोनं लुटतोय? अरे व्यवस्थित तिच्या हातासमोर ते पान धर आणि म्हण असे की हे सोन्याचं पान घे आणि माझ्या आयुष्यात सोन्यासारखी राहा। तेव्हा अद्वैत कला एकमेकांकडे पाहत असतात। आबा पुन्हा म्हणतात की अद्वैत म्हण, तर लगेच अद्वैत म्हणतो की हे सोन्याचं पान घे, माझ्या आयुष्यामध्ये सोन्यासारखी राहा। असे आबा जसजसे सांगतात अद्वैत तसतसे कलाला म्हणतो। कला खूप खुश होते आणि ते सोन्याचं पान स्वीकारते। दोघे हात जोडून एकमेकांना नमस्कार करतात। कला खूप छान हसते आणि अद्वैत सुद्धा तिच्याकडे बघून खूप छान हसतो। तर आबांना हे सर्व बघून खूप आनंद वाटतो। सरोज आणि रोहिणी या दोघींचे चेहरे मात्र अगदी पाहण्यासारखे होतात। अद्वैत हळूच कलाला म्हणतो की मी तुला सोन्यासारखं राहा असे म्हंटलो, फार काही तू मनावर घेऊ नकोस, तू काही सोन्यासारखी नाही, साधी ज्वेलरी आहेस तू। तेव्हा कला म्हणते की हे बघ चांदेकर, आपल्या 1 ग्रॅमचे दागिने हे सर्व सामान्यामध्ये खूप प्रसिद्ध झाले, शेवटी सर्वांना 1 ग्रॅमची ज्वेलरीच आवडली, तुला तर हे माहितीच आहे, त्यामुळे तुझ्यासारख्याने तर पांचट जोक हा करायला नकोच। तेव्हा आबा खुशून म्हणतात की आता तुमच्या कानगोष्टी जर झाल्या असेल तर कला तू त्यातील एक पान घे आणि ते सोन्याचं पान तू अद्वैतला दे। तर कला लगेच हो म्हणते। तेव्हा कला म्हणते की हो, हे सोन्याचं पान तू घे आणि तू सुद्धा सोन्यासारखा राहा आणि आपल्या दोन्ही हाताने अद्वैतच्या त्या दोन्ही हातात ती सोन्याचं पान देते। तेव्हा सरोज आणि ह्या रोहिणी एकमेकींकडे पाहतात। नयनाचा सुद्धा अगदी जळफळाट होतो। कला हळूच अद्वैतला म्हणते की अरे खरं तर तू सोन्यासारखा आहेस। अद्वैत म्हणतो की थँक्यू सो मच। कला म्हणते की अरे पण फक्त वरवर, आतमध्ये तू पक्का पितळासारखा आहे। तेव्हा अद्वैत म्हणतो की इतका घाणेरडा जोक मी कधी आयुष्यामध्ये माझ्या ऐकलेलं नाही। तेव्हा कला हसते आणि अद्वैतच्या पाया पडायला त्याच्या पायाचे दर्शन घ्यायला जाते आणि जोरात असा ती एक चिमटा त्याच्या एका पायाला घेते। तेव्हा अद्वैत आई ग असे ओरडणार, परंतु तो कलाला सर्वांसमोर आशीर्वाद दिलाय म्हणजे आयुष्यमान भव असे म्हणतो आणि कलाकडे स्माइल देत बघत असतो। तेव्हा कला तर खूप हसते, परंतु आबा सुद्धा हे सर्व बघून खूप हसतात। रजनीला सुद्धा खूप हसायला येते, परंतु सरोजला मात्र खूप राग येतो। त्यावर आता लगेच आबा राहुल आणि नयनाला म्हणतात की चला आता तुमची वेळ, तुम्ही सुद्धा दोघी जण उठा आणि एकमेकांना ते सोन्याचं पान द्या। तेव्हा लगेच राहुल नयना उठणार, तर लगेच अद्वैत म्हणतो की 1 सेकंद आबा, मला सुद्धा पाया पडायचं। तेव्हा सर्वजण आश्चर्याने अद्वैतकडे पाहत असतात की नक्की हा काय म्हणतो। सरोजला खूप राग येतो। सरोज म्हणते की काय अद्वैत, अरे तुला कळते का तू काय बोलतो ते? तेव्हा आबा लगेच म्हणतात की नाही अगं, याला म्हणतात की खरे उद्योजक आणि याने आता प्रसाद बनवायला सुद्धा कलाला जोडीने मदत केली, मग याला खरंच म्हणतात की खरंच नवीन प्रथा पाडणारी माणसं खरंच खूप मोठी असतात। अरे अद्वैता, खरंच तू खूप मोठी गोष्ट केली, तू दाखवून दिले की संसारात लहान मोठं असं काही नसतं, त्यामुळे तुझ्या मनात तर आहे, मग तू कलाच्या पाया पड। तेव्हा मात्र सर्वजण हे वैतागल्यासारखे डोक्याला हात लावून बसतात। अद्वैत लगेच खाली वागतो आणि कलाच्या पायाला हात लावून दर्शन घेणार, तोच कला एक पाय मागे घेते, कारण सर्वांसमोर अद्वैत तिच्या पाया पडतो, तिला अवघडल्यासारखं होत असतं। आणि ते दर्शन घेतल्यानंतर आबा म्हणतात की चला आता राहुल नयना तुम्ही पुढे या, एकमेकांना पान द्या आणि एकमेकांच्या पाया पडा। तेव्हा नयना आणि राहुल उठतात, एकमेकांना ते पान देतात। तर नयना ही राहुलच्या पाया पडते, त्याचे दर्शन घेते आणि राहुल सुद्धा लांबूनच असा नयनाच्या पायाला स्पर्श केल्यासारखं दाखवतो आणि लगेच आपल्या जागी जाऊन बसतो। तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की आबांना, डॅड मी काय म्हणते, यांनी एकमेकांना सोन्याची पानं देऊन काय फायदा होणार? खरंच सोन्याचं पान तर सोन्याच्या म्हणजे खऱ्यांच्या घरी यायला हवं होतं, अशी ही प्रथा आहे, मग ते पान मात्र कुठे आहे? तेव्हा नयना लगेच म्हणते की हो ना मॉम इन लॉ, तुम्ही अगदी बरोबर बोलतात, खरं तर मम्मा आणि बाबांनी आज यायला हवं होतं, शेवटी काही झालं तरी हे आमचं सासर आहे, रीत तर मात्र त्यांनी पाळायला हवीच। तेव्हा कला मात्र काही उत्तर देत नाही, कारण परिस्थिती काय आहे हे तिला पूर्णपणे माहिती असते, परंतु नयना मात्र परिस्थिती कधीही समजून घेणारे नसते, कारण आपल्या आई बाबांची परिस्थितीची तिला कधीही जाण होतच नाही। ती अगदी रोहिणीच्या पायावर
टेबलवर ठेवून बोलत असते, तर असे वागूच कसे शकतात आई आणि बाबा. आणि आबांना म्हणते की खरंच आबा सॉरी, मलाच खरंच खूप कमीपणा वाटतो आणि खूप वाईट वाटतं. तेव्हा अद्वैत लगेच आबांना म्हणतो की ॲक्च्युली आबा मी आता खऱ्यांच्या घरी गेलो होतो, तर मीच त्यांना सांगितले की तुम्ही नाही आलात तरी चालेल, कारण ऑलरेडी तुमच्या डोक्यावर कर्जाचा ओझं आहे, मग त्यात आणखीन इतकी मोठी सोन्याची गोष्ट घ्यायची, ही गोष्ट घेण्याची काय गरज आहे, तुम्ही काही इतका प्रेशर घेऊ नका आणि सर्व काही करू नका. तेव्हा अद्वैतने हे जे काही केले ते ऐकून तर आबांना खूप आनंद वाटतो. ते अद्वैतला म्हणतात की अद्वैता, अरे खरंच खूप छान वाटलं तुझे हे सर्व जे काही केलंस ते ऐकून. अरे सासरच्या लोकांना तू सांभाळून घेतो हे बघून मला तुझा खरंच अभिमान वाटतो. तेव्हा कला अद्वैतचा तो विचार आणि बोलणे ऐकून मनात विचार करते की हा इतका नॉर्मल कसा वागू शकतो, जर मी याच्याशी नॉर्मल वागण्याचा प्रयत्न केला तर हा कसा बदलतो, खरंच याची खूप मोठी कमालच आहे. त्यावर आबा म्हणतात की चला आता माझी गोळ्या घेण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा आबा रजनीला गोळ्या द्यायला सांगतात आणि सर्वजण आपापल्या रूम मध्ये निघून जातात. तर अद्वैत जायला निघतो तर कला त्याला म्हणते की अरे चांदेकर, कधी कधी विसरतोस का माझ्याशी बोलत नाही. तेव्हा अद्वैत मात्र काही न उत्तर देता आपल्या रूम मध्ये निघून जातो आणि कला सुद्धा त्याच्या पाठीमागे येते. तर राहुल आपल्या रूम मध्ये येतो आणि नैना सुद्धा त्याच्या सोबतच येते. राहुल मात्र विचारत असतो तर लगेच नैना त्याला विचारते की काय डिअर नवरा, अरे कसला विचार करतोस. तेव्हा राहुल म्हणतो की तू जे काही बोलली ना त्याचा. नैना म्हणते की गुड, अरे काय ठरवलंस मग. तेव्हा राहुल रागाने म्हणतो की मी अजून विचारच करतोय, अजून ठरवलेले नाही. तेव्हा नैना म्हणते की अरे ओके शांत हो, पण नक्की काहीतरी विचार करून तू ठरवले तर असशीलच. राहुल म्हणतो की हे बघ मला हे थोडंसं रिस्की वाटतं. तर नैना म्हणते की काय रिस्की, तू मला विचारशील तर तू थोडासा व्यवहारी असं विचार कर, आपण हे ट्रायल बेसिसवर करून बघूया म्हणजे मला कळेल. तेव्हा नैना लगेच खुश होते आणि ग्रेट असे बोलून मला हे सर्व चालेल असे राहुलला म्हणते. आपण काही बेबी स्टेप्स घेऊया, मग या स्टेप्स घेता घेता तुला सुद्धा कळेल नैना कशी बरोबर होती ते. तेव्हा नैना तर खूप खुश होते कारण राहुल तिच्या मनासारखं वागायला तयार होतो. त्यानंतर इकडे रात्र झाल्यानंतर कला आणि अद्वैत झोपण्याची तयारी करत असतात. कला आपली गादी खाली टाकते. कला आपली चादर वगैरे जोरात अशी आदळून झटकत असते, परंतु त्यातून जी काही धूळ निघते त्यामुळे अद्वैतला तर खूप त्रास होतो. तो आपल्या नाकांना हात लावतो. कला मुद्दाम जोरजोराने ती चादर अशी झटकल्यासारखं करत असते. अद्वैतला इतका राग येत असतो पण तरी सुद्धा तो आपला राग आवरत असतो. तेव्हा कला सुद्धा काही कमी नसते. कलाचे जे काही ढंगडे असतात तर ते सुरूच असतात. ती इकडून तिकडे ती चादर अशी झटकते, तिकडे झटकते आणि जेव्हा खाली झोपायला बसते तर तेव्हा सुद्धा तिचं तेच सुरू असतं. अद्वैत मनात इतका राग आपला व्यक्त करत असतो की नक्की ही मुद्दाम सर्व काही करत असते. आबांसमोर माझं भांडण उकरून काढायचं आणि जेव्हा मी हिच्याशी भांडलो तर आबांना ते सर्व दाखवून द्यायचे, मी कसा भांडलो ते आणि कसा चुकीचं आहे ते सर्व ती आबांना दाखवण्याचा मुद्दाम ही प्रयत्न करत असते. पण आता मात्र मी असा काही एक होऊन देणार नाही. तेव्हा कला मात्र वैतागून त्याला काहीतरी नक्की तो बोलेल म्हणून त्याची वाट बघत असते आणि पूर्णपणे त्याला वैताग देण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मनात म्हणते की अरे फक्त एकदा तरी तू काहीतरी बोल, मी फक्त वाट बघूनच आहे, मग बघ की मी तुला दाखवते कशी. तेव्हा कला ही पाण्याचा तांब्या घेते आणि ते फुलपात्रामध्ये असे जोरात आवाज करत ओतत असते आणि जोराने घर्र घर्र असे करत पाणी पिते. तेव्हा मात्र अद्वैतला ताण होईल आणि तो नक्की तिच्यावर ओरडेल म्हणून ती मुद्दाम हे सर्व करत असते आणि पुन्हा घटघट असा आवाज करते. तर अद्वैत म्हणतो की शी घाणेरडी. कलाचं मात्र ते सुरूच असतं कारण अद्वैत केव्हा तिच्याशी बोलेन आणि तिच्यावर रागवेल याची ती वाट बघूनच असते. त्यासाठीच ती हे सर्व नाटक करत असते. तेव्हा अद्वैत आपल्या अंगावर घेतो आणि आपलं डोकं खाली झोपायला टाकतो. तेव्हा कला मुद्दाम जे फुलपात्र असतं तर ती वाटी त्या तांब्यावर आदळते आणि त्याचा कर्कश असा आवाज करते आणि जोरात तो तांब्यात परत टेबलवर ठेवून देते. तेव्हा कला म्हणते की चला आता आजच्या दिवसाचा त्रास मात्र देऊन झालेला आहे, चला आता मी निवांत झोपते. तेव्हा अद्वैत ते सर्व ऐकतो आणि काय आजचा त्रास देऊन झाला म्हणजे नक्कीला काय म्हणायचे आणि माझ्याच घरात हे सर्व का मी सहन करतोय आणि हा त्रास सहन करता करता एक दिवस मला नक्की वेळ लागेल. तेव्हा अद्वैत पूर्णपणे वैतागतो. तर कला उठते आणि विचारते की काय रे, तू माझ्याशी परत काही बोलला का आणि हे जे काही आहे ना ते एकदा मोठ्याने बोल म्हणजे माझ्यापर्यंत ते ऐकू येईल. तेव्हा अद्वैत तर अंगावर घेऊन झोपतो आणि कलाबरोबर तो काही बोलत नाही. त्यानंतर सकाळ होते आणि कला तयार होऊन खाली येते. तेव्हा मात्र नैना सुद्धा तयार होऊन खाली येते आणि चला काय काय काम करायची आहे ते सांगा. तेव्हा कला लगेच म्हणते की अगं ताई तू दूध भरशील का तोपर्यंत मी. तर नैना लगेच रागाने म्हणते
तू तर माझ्याशी बोलूच नको. सरोज मामीने काय सांगितलेले आहे की घरातील कोणत्याही व्यक्तीने तुझ्याशी बोलायचं नाही म्हणून. आणि त्याच वेळेस सरोज, रजनी, अंजू सुद्धा तेथे हे सर्व ऐकत असतात. आणि त्यांनी मला जो नियम घालून दिलेला आहे तो मला मोडायचा नाही, त्यामुळे कला तू माझ्याशी प्लीज बोलू नको. तेव्हा रजनी म्हणते की नाही ना, तू अशी तिच्याशी तुटकपणाने का बोलते? अगं तू विचारलं होतं की काही काम आहे म्हणूनच कलाने तुला ते काम करण्यासाठी सांगितले होते. अगं बाकीच्यांचा विचार करायचा सोडून दे, परंतु ती तर तुझी सख्खी बहीण आहे, मग तिच्याशी तू असे कसे बोलू शकते? रजनी मात्र रागाने नैनाला ही सर्व सांगते. तेव्हा सरोज लगेच रागाने उठते आणि रजनी जवळ येऊन म्हणते की रजनी, अगं हे सर्व काय चालले तुझे? तिला जर तिच्याशी बोलायचं नाही आणि मी जे सांगितले ते तिला मनापासून ऐकायचे, मग त्यामुळे तू तिच्याशी तिला बोलण्यासाठी फोर्स मात्र नाही करू शकत. आणि तू तिच्याशी बोलते हे तर मला अजिबात आवडलेले नाही, कारण मी घरातील प्रत्येकाला तिच्याशी बोलायचं नाही असे आबांसमोर सांगितलेले आहे. अगं रजनी, माझ्या लक्षात आले नाही असे तुला वाटत असेल, ते मात्र तसे नाही. तेव्हा सरोज रागाने आतमध्ये निघून जाते आणि नैना सुद्धा कलाकडे रागाने पाहते आणि तोऱ्यात आपल्या रूम मध्ये निघून जाते. तेव्हा कलाला खूप वाईट वाटतं, परंतु रजनी तिला प्रेमाचा हात देऊन समजावते. कलाच्या डोळ्यात खरंच पाणी येते आणि ते बघून रजनीला सुद्धा खूप वाईट वाटतं. त्यानंतर तेवढ्यात अद्वैत खाली तयार होऊन येतो. तेव्हा कला लगेच त्याच्याजवळ येते आणि तुला तुझी कॉफी आणून देऊ का असे विचारते. तेव्हा अद्वैत मात्र काही बोलत नसतो, तो सुद्धा सरोजने जे सांगितलेले आहे तेच ऐकत असतो. तेव्हा कला त्याच्याकडे पाहते आणि रजनीला सुद्धा हे सर्व बघून आणखीन वाईट वाटते. तेव्हा कला मनात त्याच्याकडे बघत म्हणते की चांदेकर, अरे चांदेकर, तू कितीही कंट्रोल केलं की माझ्याशी बोलायचं नाही म्हणून, तरी सुद्धा मी तुला बोलायला भाग पाडणार, तू बघतच राहा. तेव्हा अद्वैत सुद्धा मनात तोच विचार करतो की तू कितीही मला बोलण्याचा प्रयत्न कर, मला बोलण्यासाठी भाग पाड, परंतु मी मात्र तुझ्याशी एकही शब्द नाही बोलणार. तेव्हा अद्वैत लगेच अंजूला आवाज देतो आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन ये असे सांगतो. तेव्हा अंजू लगेच कॉफी घेऊन येते आणि कला परत किचन मध्ये जाते. तेव्हा कलाला आणखीन वाईट वाटतं आणि तिचे लक्ष अद्वैतकडे असते की नक्की अद्वैत तिच्याशी काहीतरी बोलेल. अद्वैतची कॉफी पिऊन झाली हे तिला समजते आणि लगेच ती ताट परत येते आणि अद्वैतला म्हणते की दे इकडे, मी ठेवते. तेव्हा अद्वैत काही न बोलत नाही आणि तो कप सुद्धा तो तिच्या हातात देत नाही. तेव्हा अद्वैत लगेच रजनीला म्हणतो की काकी मला लेट होतो, माझा डब्बा. तर लगेच कला म्हणते की अरे डब्बा तर इथे रेडी आहे आणि कला लगेच त्या डब्याकडे बोट दाखवते आणि घेणार आहे, कधीचाच रेडी आहे, तुझा टिफिन मी केव्हाच भरून ठेवला. तेव्हा अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि उठतो आणि तो टिफिनचा जो काही असतो तो घेतो. तेव्हा कला पुन्हा त्याला आडवी होते, तर तो पुन्हा तिकडून जायला निघतो, तर कला पुन्हा त्याच्या समोर येऊन त्याला आडवी होते. ती मात्र काही त्याला जाऊन देत नसते. तेव्हा रजनी हे सर्व पाहत असते आणि कला मुद्दाम त्याला म्हणते की अरे काय काय चालले तुझे हे सर्व, तूच ठरव की आता तुला कुठून जायचे, इकडून जायचे की तिकडून जायचे. तरी सुद्धा अद्वैत तिच्याशी एकही शब्द बोलत नाही, तो फक्त तिच्याकडे बघत उभा असतो आणि मनात म्हणतो की ही बाई काय काय करेल हे काही सांगता येत नाही, एकदम अशी अति आगाऊ आहे. तेव्हा कला सुद्धा त्याच्याकडे बघून मनात म्हणते की इतकं सर्व होऊन सुद्धा हा बोलायला तयार नाही, पक्का आगाऊ आहे एक नंबरचा. तेव्हा अद्वैत काही न बोलता तिच्याकडे बघत निघून जातो. तेव्हा कला रागाने आगाऊ असे म्हणते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत गाडीमध्ये जाऊन बसतो आणि कला ही गाडीमध्ये आपली बॅग मुद्दाम तशीच ठेवते आणि फोनवर बोलायचं खाली उतरून ती गाडीच्या बाहेर येते. तेव्हा अद्वैत चिडतो की खरंच काय मूर्ख बाई आहेस, स्वतःची बॅग इथे गाडीत विसरते ही सुद्धा हिचे लक्ष नाही, डायरेक्ट निघून गेली, किती केअरलेस बाई आहे. तेव्हा कला आतमध्ये येते आणि ती फोनवर बोलत असते, तर अद्वैत तिची बॅग घेतो आणि बॅग घेऊन तो आपल्या हातात घरात घेऊन येतो. तेव्हा सरोज लगेच अद्वैतच्या हातातील बॅग पाहते आणि विचारते की अरे अद्वैता, काय चालले तुझे हे सर्व? तेव्हा अद्वैत म्हणतो की हिची पर्स कारमध्ये विसरली होती म्हणून ती घेऊन आलो. तेव्हा सरोज चिडते की काय तू नोकर आहेस का तिचा? अरे तुझं कर्तव्य सुद्धा नाही की तिची पर्स उचलून घेऊन येण्याचं. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला जे सुचलं ते मी केलं. तेव्हा सरोजला खूप राग येतो आणि सरोज आपल्या हातातील जे कागद पेपर्स असतात ते बाजूला फेकते आणि घाईने ती आपल्या रूम मध्ये निघून जाते. तेव्हा अद्वैतला खूप वाईट वाटतं आणि तो विचार करतो की ह्या बाईमुळं मला माझ्या आईचा राग सुद्धा सहन करावा लागतो, तिची चिडचिड सुद्धा सहन करावी लागते. तेव्हा आता पुढे काय